नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मास्टर टीचर ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. एक महत्त्वाची सूचना ज्या लोकांचा पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही म्हणाल काय नेमकं महत्त्वाची सूचना काय घेऊन आलाय? तर जसा पेपर झाला ॲक्चुअली तेव्हापासून एक 2-3 दिवसापासून बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं, की "सर, आम्हाला जशा पद्धतीचे पेपरमध्ये प्रश्न विचारले 27 तारखेला, 28 तारखेला किंवा 29 किंवा 30 तारखेला, 29ला माझा पेपर झाला ॲक्चुअली. तर तशा पद्धतीच्या 1-2 टेस्ट जर आम्हाला तुम्ही दिल्या, तर आम्हाला ॲक्चुअल पेपरला जायच्या अगोदर त्या एक्झॅक्टली जशा पद्धतीचा पेपर पॅटर्न होता, सेम त्याच लेव्हलची डिफिकल्टी लेव्हल, सेम तशाच पद्धतीचे प्रश्न जर टेस्टच्या स्वरूपात दिले, तर आनंद होईल असं बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती. मग कालपासून त्या गोष्टीवर काम केलं ॲक्चुअली. कालपासून काल संध्याकाळपासून, काल परवापासून ॲक्चुअली माझा पेपर झाल्यानंतर मी त्या कामाला लागलो होतो, की म्हणजे ॲक्चुअल स्वतः पेपर झाल्यावरच आयडिया येते, की टेस्ट प्रश्न कशा पद्धतीचे होते. तर माझा पेपर झाल्यापासून त्या कामाला लागलो होतो. थोडी तब्येत खराब होती. काही 1-2 जणांची मदतही घेतली. अशफाक शेख सर असतील, चौरे सर असतील, यांनी त्या कामामध्ये मला मदत पण केली. आपण 3 टेस्ट बनवल्या आहेत. 3 टेस्ट ॲक्चुअल एक्झाम लेव्हलच्या 3 टेस्ट म्हणजे ॲक्चुअल एक्झाममध्ये जशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते, तशा पद्धतीच्या 3 टेस्ट आपण बनवल्या आणि त्या 3 टेस्ट सगळ्यांसाठी आपण फ्री ठेवल्या आहे आपल्या ॲपमध्ये. सगळ्यांसाठी फ्री असतील. मग ज्यांचा कुणाचा पेपर बाकी असेल त्या सर्वांनी त्या 3 टेस्ट कंपल्सरी सोडवून जा. म्हणजे आज आणि उद्या तुम्हाला सुट्टी आहे. आज शनिवारी, उद्या रविवारी 2 तारखेपासून पुन्हा पुढचे पेपर चालू होणार आहे. तर ह्या 2 दिवसामध्ये वेळेत वेळ काढून तेवढ्या 3 टेस्ट तुम्ही सोडवा. म्हणजे ॲक्चुअल एक्झाम कशी आहे, तुम्हाला एक्झामला जायच्या अगोदर आयडिया आलेली असेल. स्कोर किती येतो, काय येतो त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त किती मार्क आले, काय आले त्याच्यावर विचार करत बसू नका. फक्त पेपरला जायच्या अगोदर पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहे हे बघायला तुम्हाला मिळेल. म्हणजे जेणेकरून तुमचा एक कॉन्फिडन्स पण वाढेल. पेपरला जायच्या अगोदर ॲक्चुअल पेपरची आयडिया सुद्धा आलेली असेल. अशा पद्धतीचा आहे. म्हणजे 3 फ्री टेस्ट म्हणजे जशाच तशा म्हणजे ज्या पद्धतीच्या ॲक्चुअल एक्झाम आहेत. ॲक्चुअल एक्झाम मी स्वतः पेपर दिलाय. त्याच्यामुळं अशफाक शेख सरांचा पण स्वतःच पेपर आहे. स्वतः पेपर दिलेला असल्यामुळं त्याच पद्धतीचे प्रश्न मी अशफाक शेख सरांकडनं पण बनवून घेतले. मराठीचे चौरे सरांकडनं बनवून घेतले. मॅथ रिझनिंगचे मी स्वतः बनवले आणि तशा पद्धतीच्या ह्या टेस्ट आपण बनवल्या. जशाच तशा 3 टेस्ट आहे. आणि 27 मे ते 30 मे दरम्यान झालेल्या पेपरमध्ये जशाच्या 27ला कसे विचारले होते, 28ला कसे, 29ला कसे, सगळ्या पद्धतीचे प्रश्न मी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. 3 टेस्ट आपण आहे. बरं, कशा सोडवायच्या ते टेस्ट, कुठं सोडवायच्या? तर आपलं मास्टर टीचर ॲप हे डाउनलोड करायचंय. मास्टर टीचर ॲप डाउनलोड केल्यानंतर प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करू शकता तुम्ही किंवा ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनच टाकू तुम्हाला. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. टेस्ट सिरीजमध्ये जा. तिथं जशाच तशा टेस्ट नावाचं एक फोल्डर आहे. टेस्ट सिरीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरतीच दिसून जाईल जशाच तशा टेस्ट असं नावच, त्याला टायटलच तसं दिलंय आपण, जशाच तशा टेस्ट. ते दिसल. त्याच्यामध्ये टेस्ट फ्री आहे. सगळ्यांसाठी परचेस करायची गरज नाही. त्या टेस्ट फ्रीमध्ये सगळ्यांसाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर त्या टेस्ट तेवढ्या सॉल्व्ह करा. चालेल. एवढी महत्वाची सूचना तुम्हाला द्यायची होती. जर आमचा हा प्रयत्न, महत्वाची सूचना, हे जे काम होतं, जे आमचा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर मास्टर टीचर हे आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये कमेंटच्या माध्यमातून कळवा की आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला का. आम्ही विद्यार्थ्यांसाठी नेहमी आपल्या अभियोग्यताधारक विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर चांगले रिझल्ट यावे, चांगले मार्क पडावे, याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि इथून पुढे सुद्धा प्रयत्नशील राहूच. तर जे काही बाकीच्या काही इथून पुढे ज्या काही ॲक्टिव्हिटी येणार आहेत त्याच्यासाठी मास्टर टीचर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेस्ट सोडवा. चालेल. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.